हॅलो फ्रेंड्स. काल शिवजयंती झाली 19 फेब्रुवारी 2026. तळपत्या तलवारीची धार म्हणजे शिवराय. अन्यायाविरुद्ध उगारलेला वार म्हणजे शिवराय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ज्याचा शब्द प्रमाण होता, ज्याच्या एका आवाजावर लाखो मावळे प्राणांची आहुती द्यायला तयार होते. आभाळाची उंची ज्याच्यासमोर छोटी वाटावी, असे हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे माझे राजे शिवछत्रपती. पण कालचा दिवस, जो शिवजयंती ज्या प्रकारे आता हल्ली साजरी केली जाते तरुणाईमध्ये, मी एवढंच म्हणेन: काळा चष्मा, सुसाट गाड्या आणि हरवलेला शिवविचार. आपण शिवजयंती कुठे घेऊन चाललेलो आहोत? प्रदीर्घ परंपरेचा आत्मा आजच्या सोशल मीडियाच्या चकमकीत हरवत चाललेला आहे. चौकाचौकात शिवरायांच्या मूर्त्या होत्या. महाराजांच्या जय जयकाराचे पोवाडे वाजत होते. पण खरंच तिथे शिवविचार होते का? कालची तरुणाई बघितल्याने मन खिन्न झालं. बहुतेकांसाठी शिवजयंती म्हणजे फक्त एक फोटो सेशन आणि Instagramवर रील बनवण्याचा इव्हेंट झाला आहे. कपाळावर चंद्रकोर लावून, हातात झेंडा घेऊन, फक्त कॅमेऱ्यासमोर पोज देण्यापलीकडे या तरुणाईला कालच्या दिवसाचं गांभीर्य काहीच उरलेलं नाही असं वाटत होतं. तो ज्वलंत इतिहास, तो त्याग आणि तो संघर्ष कुठेतरी लाईक्स आणि व्ह्यूजच्या गर्दीत हरवून गेला आहे. रस्त्यावरचं चित्र तर अधिकच विदारक होतं. काळा चष्मा डोळ्यावर चढवून, बुलेट किंवा स्पोर्ट्स बाईकचे सायलेन्सर फाडून सुसाट गाड्या पळणारे मुळे पाहिली की वाटतं, हीच का ती आपली शिवजयंती? टू व्हीलर असो वा फोर व्हीलर, रस्त्यावर अक्षरशः रेस लागली होती. जोरजोरात हॉर्न वाजवणे, कर्कश आवाजात डीजे लावून नाचणे आणि रस्त्यावर अक्षरशः दहशत निर्माण केल्यासारखं बेभान होऊन फिरणे. आपण शिवजयंतीला कुठे घेऊन चाललो आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नये, अशी ताकद आपल्या सैन्याला दिली होती. आणि इथं त्यांचेच मावळे म्हणून घेणारे आपण, आपल्याच गावामधल्या सामान्य माणसांना रस्त्यावर चालणे मुश्किल करत आहोत. आजारी माणसांना त्या डीजेच्या आवाजाने आणि गाड्यांच्या कर्कश हॉर्नने किती त्रास होत असेल, याचा साधा विचारही या तरुणाच्या मनाला शिवत नाही. महाराजांना अभिप्रेत असलेले मावळे बेफाम होऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारे नक्कीच नव्हते. ते रयतेचे रक्षणकर्ते होते. शिवजयंती साजरी करा, तर त्यात तोरा नको, तर नम्रता असावी. अंगात रग नको, असावी रग, पण ती समाजाच्या भल्यासाठी. रस्त्यावर गाड्या पळून स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी नाही. दरवर्षी कॅलेंडरची तारीख बदलेल, पण जोपर्यंत आपल्या विचारांची आणि आचरणाची दिशा बदलत नाही, तोपर्यंत खरी शिवजयंती साजरी होणार नाही. वेळ अजूनही गेलेली नाही. चला दिखावा सोडूया आणि शिवविचार जगूया.